अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे एका बाजूला LPG गॅसची टंचाई, पेट्रोल डिझेलची संभाव्य महागाई होण्याची चर्चा होत असताना भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. गावात, बाजारपेठात, शहरांमधील छोटे दुकानदार लॉकडाऊनच्या चर्चेने अत्यंत चिंतेत झालेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपाच्या बाहेर लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यावर आता केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात आले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत अधिकृत भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. भारतात सरकारकडून असा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन नाही. हरदीप सिंग पुरी यांनी नागरिकांना शांत आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत जर कुणी अफवा पसरून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते बेजबाबदारपणा आणि हानिकारक कृत्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. हरदीप सिंग पुरी पुढे म्हणाले की जागतिक परिस्थिती सध्या अनिश्चित असली तरी आम्ही ऊर्जा पुरवठा साखळी आणि महत्त्वाच्या उत्पादनांशी निगडीत परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक बाबींचा योग्य पुरवठा होईल याची काळजी घेत आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय ऊर्जा पुरवठा सुरू होईल. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.